रात्रीचे 12 वाजले होते. हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये निधीची आई आणि लहान भाऊ श्वासांशी झुंज देत होते. निधी डॉक्टरांशी आर्जव करत होती. डॉक्टर, प्लीज काहीतरी करा. माझं सगळं काही हे दोघंच आहेत. डॉक्टर शांतपणे म्हणाले, ऑपरेशन करायचं असेल तर लगेच ॲडव्हान्स 10 लाख भरावं लागेल. उद्या सकाळी उशीर झाला तर दोघांचाही जीव धोक्यात येईल. निधीच्या पायाखालची जमीनच सरकली. ती एका सामान्य मध्यमवर्गीय घरातली मुलगी होती. आई शिक्षिका होती, पण काही वर्षांपूर्वीच निवृत्त झाली होती. वडील लहानपणीच गेले होते. आता केवळ तीच कमावती होती. मीनस एका ट्युशन क्लासमध्ये शिकवत होती. त्या संध्याकाळी ती सगळीकडे फोन करून पाहत होती, मदतीसाठी धावत होती, पण कोणीच इतका मोठा खर्च उचलायला तयार नव्हतं. काही नातेवाईकांनी फोन उचलणंच बंद केलं होतं. शेवटी एका जुन्या ओळखीच्या व्यक्तीने एक सल्ला दिला. तू अरुण सरांकडे जा. ते मोठे उद्योगपती आहेत. लोकांना मदत करतात, पण त्यांना स्वतःचा फायदा हवा असतो. निधीने ना वेळ पाहिला ना परिस्थिती. ती थेट अरुण कपूर यांच्या आलिशान बंगलीवर पोचली. गेटवर उभ्या असलेल्या सिक्युरिटीने तिला थांबवलं, पण निधीच्या डोळ्यातले अश्रू, चेहऱ्यावरचा विवशभाव पाहून त्याने आत जाऊ दिलं. अरुण आपल्या मोठ्या ऑफिसमध्ये एका मोठ्या खुर्चीत बसलेला होता. कोट घातलेला, हातात ब्रँडेड घड्याळ, टेबलवर सिगार आणि चेहऱ्यावर एक थंड, निर्दय हसू. तुम्ही अरुण कपूर? निधीने धडधडत्या आवाजात विचारलं. हो. आणि तू? मी निधी. मला तुमच्याकडून मदतीची गरज आहे. माझ्या आई आणि भावाचा अपघात झाला आहे. त्यांचं ऑपरेशन तातडीनं करावं लागेल. मला पैशांची गरज आहे. कृपया मदत करा. अरुणनं सिगारचा झुरका घेत तिला वरपासून खाली पाहिलं. मदत? पण मोबदल्यात तू मला काय देशील? निधी घाबरून मागे सरकली. मी काहीही करायला तयार आहे, प्लीज. तेव्हा अरुणने खुर्चीवरून उठून हळूहळू तिच्याजवळ जाऊन कुजबुजल्या आवाजात म्हटलं, जर एक रात्र तू माझ्या बिझनेस पार्टनरसोबत घालवलीस तर मी तुझ्या आई आणि भावासाठी 10 लाख रुपये देईन. निधीच्या चेहऱ्यावर पांढरं फडकलं. ती एक क्षणासाठी स्तब्ध झाली. डोळ्यातून अश्रू ओघळायला लागले. ती खुर्चीत बसली आणि रडत रडत म्हणाली, तुम्ही तुमच्या बिझनेस पार्टनरला बोला. एका रात्रीसाठी माझ्यासोबत लग्न करा, मग दुसऱ्या दिवशी घटस्फोट द्या. अरुण काही क्षण आश्चर्याने तिला बघत राहिला आणि मग टाळी वाजवून जोरात हसला. तुला खूप स्वतःवर गर्व वाटतो दिसतं, पण ठीक आहे. मला ही अट मान्य आहे आणि तो पण मान्य करेल, कारण तो माझ्यावर उपकार करून इथे आहे. त्याचं नाव आहे अनिकेत देसाई. उद्या सकाळी तुमचं लग्न ठरेल. निधी गोंधळलेल्या मनाने तिथून निघते, पण मनात एकच विचार, ही रात्र माझं आयुष्य बदलून टाकेल का? रात्रभर निधीचं डोकं भयंकर विचारांनी भरलेलं होतं. एकीकडे आई आणि भावाचा जीव वाचवायचा होता, तर दुसरीकडे स्वतःचं आयुष्य एका अनोळखी पुरुषाच्या हवाली करायचं होतं, तेही एका सौद्यासाठी. सकाळ झाली. डॉक्टरांनी पुन्हा आठवण करून दिली, पैसे तात्काळ हवेत, नाहीतर आम्हाला जबाबदारी नाकारावी लागेल. निधीने एक खोल श्वास घेतला. तिच्या चेहऱ्यावर एक निश्चयी भाव होते. डोळ्यांतील अश्रूंना ती थोपवत होती, पण मनात असह्य वेदना होत्या. ती पुन्हा अरुणच्या बंगल्यावर पोचली. अरुणनं तिला एका शांत खोलीत बसवलं आणि म्हणाला, अनिकेत तयार आहे, पण त्याचं एकच म्हणणं आहे, लग्न विधिपूर्वक होईल साक्षीदारांसमोर. तुला तयार असावं लागेल. निधीने हळूहळू मान हलवली. माझ्या शुद्ध मनासाठी ते आवश्यक आहे. मी ही मागणी केली आणि मीच ती पाळीन. फक्त एक रात्र, आणि मग आयुष्यभर विसरून जाईन हे सगळं. दुपारी 3 वाजता छोट्या मंदिरात लग्न ठरलं. निधी एका साडीमध्ये तयार झाली होती. नवरीसारखी नव्हे, तर एक जबाबदारी पार पाडणारी स्त्री. तिचे डोळे पाणावले होते, पण चेहरा खंबीर होता. अनिकेत मंदिरात अगदी साध्या पोशाखात आला होता. उंच, देखणा, पण चेहऱ्यावर गंभीर शांतता. त्याने निधीकडे पाहिलं. कुठलाही हव्यास नव्हता त्या नजरेत, फक्त एक प्रश्न होता, तू यातून स्वतःला ओरबाडून तर घेत नाहीयस ना? पंडितजींनी विधी सुरू केले. साक्षीदार म्हणून केवळ अरुण आणि त्याचा एक विश्वासू माणूस होते. 7 फेऱ्या झाल्या. मंगळसूत्र, सिंदूर आणि 7 जन्मांसाठी स्वीकारतो हे शब्द. निधीच्या मनात विचारांचं वादळ होतं. हे लग्न खरं आहे की खोटं? हे प्रेमात बदलेल की एक दिवसात संपेल? लग्न झाल्यावर अनिकेतने एक छोटासा फ्लॅट दिला राहण्यासाठी, फक्त एक रात्र. तो आणि निधी दोघं आत गेले. दरवाजा बंद झाला. अनिकेतने चपला काढल्या आणि शांतपणे म्हणाला, तू इथे सुरक्षित आहेस. ही रात्र फक्त तुझी आहे. मी वेगळ्या खोलीत झोपतो. तुझी संमती नसल्याशिवाय मी तुला हातही लावणार नाही. निधीच्या डोळ्यात एक क्षणभर विश्वास आणि आदराचे भाव चमकले. तुझं नाव खरंच अनिकेत आहे ना? तिने हळूच विचारलं. हो, आणि माझं मनही अजून कुठे स्थिर नाही झालं. तो हलकेच हसून दुसऱ्या खोलीत गेला. त्या रात्री निधीने एकटा पलंगावर बसून विचार केलं, हा सौदा होता का, की नियतीनं दिलेलं नवं वळण? रात्रभर निधीला झोप येत नव्हती. पलंगावर पडून ती छताकडे पाहत होती. डोळे सतत भरून येत होते. तिचं मन ओरबाडून टाकणारं होतं. आई आणि भाऊ वाचतील,
याच खात्रीने तिनं स्वतःचं आयुष्य एका अनोळखी पुरुषाच्या हवाली दिलं होतं. दुसऱ्या खोलीत अनिकेतही झोपलेला नव्हताच. तो शांतपणे खिडकीतून बाहेर पाहत बसला होता. त्याच्या मनातही प्रचंड गोंधळ होता. मी का हो म्हणालो या लग्नाला? माझ्या आयुष्यातून प्रेम गेलं होतं आणि मी ठरवलं होतं की कुणालाही जवळ येऊ देणार नाही. पण ही मुलगी, तिच्या डोळ्यांतली वेदना काही वेगळीच होती. सकाळ झाली. निधी उठून तयार झाली. अनिकेतने आधीच नाश्ता मागवला होता. दोघं टेबलवर बसले, पण कुणीही काही बोलत नव्हतं. शेवटी अनिकेतनेच शांत आवाजात विचारलं, तू आता तुझ्या घरी परत जाणार आहेस ना? निधीने मान हलवली. अनिकेतने एक फाईल तिच्यासमोर ठेवली. घटस्फोटाचे कागद. तुझ्या अटीप्रमाणे मी सगळं तयार ठेवलं आहे. तू सही केलास की लगेच वकिलाकडे जाईल. निधीने ती फाईल घेतली. ती काही क्षण हातात धरून बसली. डोळ्यातून पाणी यायला लागलं. अनिकेत तिच्याकडे बघतच राहिला. हे सगळं इतकं सोपं आहे का? तिनं हळूच विचारलं. नाही, तो उत्तरला. पण काही वेळा आपण इतरांच्या आयुष्यासाठी स्वतःचं आयुष्य वेचावं लागतं. निधीने कागदांवर सही केली, पण तिचं मन शांत नव्हतं. ती निघायला लागली तेव्हा अनिकेतने दरवाजा उघडून तिला बाहेर सोडलं. काही क्षण दोघं एकमेकांकडे फक्त बघत होते. कधीतरी, जर वाटलं तर भेटू, अनिकेतने हळूच म्हटलं. निधी काहीच न बोलता हळूच निघून गेली. ती रात्र संपली होती, पण त्या रात्रीनं तिचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं होतं. निधी हॉस्पिटलमध्ये पोचताच तिने कॅश काउंटरवर 10 लाख रुपये भरले. डॉक्टरांनी तातडीने ऑपरेशन सुरू केलं. आई आणि भाऊ दोघंही आयुष्याशी झुंज देत होते. पण निधीच्या डोळ्यात आता एक वेगळं भाव होतं. मी त्यांना वाचवलं, पण मी स्वतःला हरवून बसले का? ऑपरेशन यशस्वी झालं. डॉक्टरांनी दिलासा दिला. पण जेव्हा आई शुद्धीवर आली, ती फक्त एवढंच म्हणाली, बाळा, तू आमच्यासाठी एवढं काय केलंस? निधीने हसून डोळे पुसले, पण उत्तर मात्र दिलं नाही. ती आता पुन्हा आपल्या जुन्या घरात परत आली होती. घरात सगळं होतं तसंच, पण ती बदलली होती. एक रात्रीचा अनुभव, एक अनोळखी नातं, आणि त्यानंतर पुन्हा एकटी आयुष्याकडे परत. त्या दिवशी संध्याकाळी ती कपाटात ठेवलेली एक छोटीशी साडी बघत होती. तिच्या त्या लग्नाच्या दिवशीची. साडीला अजूनही सिंदुराचा हलकासा वास होता. मंगळसूत्र अजूनही तिने सांभाळून ठेवलं होतं. हे लग्न खोटं होतं का खरं? तिने स्वतःलाच विचारलं. त्याचवेळी दुसरीकडे अनिकेत आपल्या ऑफिसमध्ये शांतपणे काम करत होता. त्याच्या टेबलावर तीच फाईल ठेवलेली होती, घटस्फोटाची. त्याने ती उघडली. काही वेळ बघत राहिला, मग ती फाईल कपाटात ठेवली. हे नातं संपूर्णपणे संपलंय का? त्याच्या मनात प्रश्न घुमत होता. तो दिवस म्हणजे त्यांच्या आयुष्यातील वळणाचं दार होतं. विवाह जरी एका रात्रीसाठी झाला असला तरी त्या एका रात्रीत दोघांच्याही मनात काहीतरी खोल रुजलं होतं. आदर, विश्वास आणि कदाचित नकळत उमलणारं काहीसं वेगळं. पण दोघांनाही अजून समजत नव्हतं. तो एक दिवस फक्त विवाहाचा नव्हता, तर भविष्याच्या एका खोल नात्याची सुरुवात होती. त्या रात्रीचा विचार आठवला की निधीच्या अंगावर अजूनही काटा यायचा. पण त्याचबरोबर अनिकेतचा तो संयत स्वभाव, त्याचा नजरेतील आदर आणि तो स्पष्ट शब्द, तुझ्या संमतीशिवाय काहीही घडणार नाही, तिच्या मनात खोलवर ठसलेला होता. त्या रात्री ती आणि अनिकेत एकाच घरात होते, पण जणू दोन वेगळ्या जगात. अनिकेतने जेव्हा घरात प्रवेश केला तेव्हा त्याने तीव्र नजर टाकून एकच वाक्य म्हटलं होतं, हा फ्लॅट तुझ्यासाठी सुरक्षित आहे. तू जिथे हवे तिथे झोप. मी दुसऱ्या खोलीत झोपेन. सकाळी घटस्फोटाचे कागद पाठवतो. त्या एका रात्रीत अनिकेतने तिच्याशी कुठलाही संवाद साधला नाही. न कोणी जबरदस्ती केली, न लज्जास्पद वागणूक दिली. उलट त्याने तिला तिच्या माणुसकीचा सन्मान दिला. जणू तो म्हणत होता, मी सौदेबाज नाही, मी फक्त मदत केली आहे. निधी त्या रात्री खिडकीजवळ बसून राहिली होती. बाहेर पावसाच्या हलक्या सरी पडत होत्या. मनात एकच विचार घोळत होता, जो माणूस इतक्या शांतपणे माझा आदर करू शकतो, त्याला मी फक्त एक रात्रीचा सौदा समजून विसरू शकते का? दुसऱ्या खोलीत अनिकेत टेबलवर बसून चहा पित होता. तो शांत होता, पण त्याच्या मनातही विचारांची गर्दी होती. ती फार वेगळी आहे. पैसा, शरीर, मोह यापलीकडे तिने एक अशी मागणी केली, लग्न, जे लोक सामान्यतः टाळतात. पण तिने त्या एका रात्रासाठी आपला सन्मान जपला, आणि तो सन्मान मला आज तिच्याविषयी आदर देऊन गेला. सकाळ झाली. निधीने आपली साडी नीट केली, केस बांधले आणि मंगळसूत्र हलक्याने हातात धरून पाहिलं. नंतर हळूच ती खोलीच्या दाराशी आली. अनिकेत आधीच तयार होता. त्याने तिला बघत हातात एक लिफाफा दिला. घटस्फोटाचे कागद. इथे फक्त तुझ्या सहीची गरज आहे. वकिलाकडे पाठवून देईन. निधीने ते घेतले. तिने एकदा कागदांवर नजर टाकली आणि मग शांतपणे सही केली. तुझा शब्द पाळलास, ती म्हणाली. अनिकेत फक्त डोकं हलवून म्हणाला, तुझं नातं फक्त एका रात्रीचं नव्हतं. तुझ्या धैर्याचं आणि सन्मानाचं मी कायम ऋणी राहीन. निधीने घराबाहेर पडताना एकदा मागे वळून पाहिलं. त्या घरात ती फक्त एक रात्र होती, पण त्या रात्रीत तिचं मन कायमचं अडकलं होतं. निधी त्या दिवशी सकाळी घरात परत आली, पण आता ती तीच निधी नव्हती.
तिच्या नजरेत खोल शांतता होती आणि मनात गोंधळ. तिच्या कपाळावर अजूनही सिंदुराचं हलकेसं अस्तित्व होतं. गळ्यातलं मंगळसूत्र ती काढू शकली नव्हती. जणू काहीतरी अज्ञात भावना तिला थांबवत होत्या. आई आणि लहान भाऊ अजूनही हॉस्पिटलमध्येच होते, पण त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत होती. डॉक्टरांनी सांगितलं की निधीच्या वेळेवर दिलेल्या पैशामुळेच ऑपरेशन शक्य झालं. आईच्या डोळ्यात प्रेम होतं, पण प्रश्नही होते. बाळा, एवढे पैसे कुठून आले? कोण मदतीला आलं? निधीने फक्त एवढंच उत्तर दिलं, एका देवदूताने. ती उत्तर दिलं खरं, पण मनात अजूनही अनिकेतचे विचार चालूच होते. त्याचं ते शांत वागणं, ती नजर आणि त्याची नितळ निष्ठा. ही फक्त एक रात्र होती का? दुसऱ्या दिवशी पोस्टाने एक लिफाफा आला. घटस्फोटाची अधिकृत कागदपत्र. सर्व औपचारिक प्रक्रिया पूर्ण झाली होती. कायद्याने आता ती पुन्हा एकटी होती. तिने लिफाफा उघडून कागदांवर नजर टाकली. तिचं नाव, अनिकेतचं नाव, आणि मध्ये लिहिलं होतं विवाह समाप्त. क्षणभर तिचं मन थांबलं. आपण खरंच फक्त एका दिवसाचं नातं स्वीकारलं होतं का? का त्याच्या प्रत्येक कृतीत, प्रत्येक शब्दात मला एक अस्सल माणूस दिसला? त्याच रात्री तिनं एक निर्णय घेतला. मी कमजोर नाही. मी स्वतःचं जीवन नव्यानं सुरू करेन, पण त्या माणसाला मी विसरणार नाही, कारण त्यानं माझा आदर राखला. निधीने ती साडी व्यवस्थित फोल्ड करून ठेवली. मंगळसूत्र एका छोट्या डबीत बंद केलं आणि मनात म्हटलं, ही आठवण मी आठवण म्हणून जपेन, सौदे म्हणून नव्हे तर सन्मान म्हणून. त्या रात्री खिडकीत बसलेली निधी आता शांत होती, पण मनात एक हलकीशी जागा होती, जी केवळ अनिकेतसाठी राखीव राहणार होती. निधी आता पूर्वीची निधी नव्हती. एका रात्रीच्या सौद्यानं तिचं आयुष्य, तिचं मन आणि तिच्या नजरेचा दृष्टिकोन बदलला होता. पण त्याच अनुभवातून तिनं ताकद मिळवली होती. आई आणि भाऊ हॉस्पिटलमधून घरी आले. आईने निधीला जवळ घेत हळूच विचारलं, खरं सांग बाळा, त्या पैशांचं काय? मला वाटतं तू काहीतरी मोठं त्याग केलंस. निधीचे डोळे भरून आले, पण ती फक्त एवढंच म्हणाली, आई, काही लोक पैसे देतात, पण काही लोक आत्मा देतात. ज्याने मला मदत केली त्याचं नाव अनिकेत होतं. आई काही वेळ स्तब्ध झाली, पण तिच्या डोळ्यात विश्वास होता. तिच्या लेकीनं कुठलीही ओंगळी वाट न निवडता सन्मान राखूनच त्याग केला आहे, याची तिला जाणीव झाली होती. त्या दिवसानंतर निधीने ठरवलं, आपल्याला दुसऱ्याच्या मदतीची वाट पाहायची नाही. ती ट्युशन क्लासमध्ये पुन्हा शिकवायला लागली. मुलांना शिकवताना तिच्या चेहऱ्यावर परत एक प्रसन्न हसू झळकायला लागलं. पण दररोज संध्याकाळी जेव्हा ती एकटी पडायची, तेव्हा अनिकेतची आठवण मनाच्या एका कोपऱ्यात हलकेच डोकावून जायची. त्याचं ते शांत, सोज्वळ बोलणं आणि शेवटी न मागता दिलेला सन्मान. एक दिवस ती पुस्तक घेण्यासाठी शहरातल्या एका पुस्तक दुकानात गेली आणि तिथेच तिला एक परिचित आवाज ऐकू आला. तुम्हाला ही लेखक खूप आवडतो का? निधीने मागे वळून पाहिलं. अनिकेत. तो तिथंच उभा होता. हातात पुस्तक होतं, पण नजरेत एक लाजरी स्मितहास्य. क्षणभर दोघं काहीच न बोलता एकमेकांकडे पाहत राहिले. फक्त पुस्तक घ्यायला आले होते, निधीने गोंधळून म्हटलं. मीही. आणि कदाचित काही आठवणी परत न्यायला. अनिकेतचं उत्तर गहिरं होतं. त्या लहानशा भेटीत एक वेगळं शांतपण होतं. काहीही स्पष्ट बोललं गेलं नाही, पण दोघांच्या नजरेत जे काही होतं ते शब्दांपलीकडचं होतं. निधी बाहेर निघाली, पण मनात विचार घोळत होता. तो परत समोर आला आहे आणि कदाचित नियती अजून काही सांगू पाहतेय. निधी पुस्तक दुकानातून बाहेर आली खरी, पण तिच्या मनात अनिकेतच्या त्या एका वाक्याने लाट उसळली होती. कदाचित काही आठवणी परत न्यायला. त्याच्या नजरेतील ती शांतता, ते मृदू हास्य आणि ती न बोललेली भावना, सगळंच गूढ वाटत होतं, पण आपलंसही. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी निधी ट्युशन क्लास संपवून बाहेर पडत असताना गेटवर एक गाडी थांबलेली दिसली. ड्रायव्हर गाडीतून उतरून तिच्याजवळ आला. मॅडम, सरांनी हे दिलंय. त्याने एक लिफाफा तिच्या हातात दिला. निधीने तो लिफाफा उघडला. आत एक कार्ड होतं. शाळेच्या मुलांसाठी आयोजित केलेल्या पुस्तक वितरण कार्यक्रमाचं आमंत्रणपत्र. खाली स्वाक्षरी होती, आपला अनिकेत देसाई. ती काही क्षण विचार करत उभी राहिली. मग तिच्या ओठांवर नकळत हसू आलं. शाळेच्या कार्यक्रमासाठी बोलावणं, पण हे खरंच फक्त कार्यक्रम आहे का? ती ठरलेल्या दिवशी त्या कार्यक्रमासाठी पोचली. मुलांना पुस्तकं वाटणं, खेळ, गाणं, सगळा कार्यक्रम अतिशय साधेपणानं पण मनापासून पार पडत होता. स्टेजवर उभा असलेला अनिकेत प्रत्येक मुलाच्या चेहऱ्यावरचं हास्य पाहून स्वतःही समाधानानं हसत होता. निधी एका कोपऱ्यात उभी होती, त्याचं निरीक्षण करत. कार्यक्रम संपल्यावर दोघं गेटच्या बाहेर थोडा वेळ एकत्र चालत होते. अनिकेतने विचारलं, कसा वाटला कार्यक्रम? निधी हसून म्हणाली, प्रामाणिक, जसं तुमचं मन आहे. अनिकेत थोडा थांबून म्हणाला, तुला कधीच सांगितलं नाही, पण त्या रात्री मी काहीही न करणं, काहीही न मागणं, हे सहज नव्हतं. पण मला वाटलं, तू खूप वेगळी आहेस. तुझा सन्मान राखणं हेच माझं कर्तव्य आहे. निधीच्या डोळ्यातून अचानक अश्रू वाहू लागले. त्या रात्री तू केवळ माझा सन्मान जपलास असं नाही, तू मला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवलंस. अनिकेत तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, माझ्यासाठी तू अजूनही माझी बायको आहेस.
जरी कागदावर ती ओळख संपली असली पण मनात ती अजूनही आहे. निधी गोंधळून त्याच्याकडे पाहत राहिली. मनाच्या खोल कप्प्यात काहीतरी हलत होतं. नातं तोडलं गेलं नव्हतं, फक्त वेळेचं थांबलेलं पान होतं जे पुन्हा उलटलं जात होतं. निधी आणि अनिकेतची ही अनपेक्षितपणे पुन्हा सुरू झालेली जवळीक ती केवळ एका पुस्तक कार्यक्रमात थांबली नाही. त्यानंतर दोघं काही वेळा भेटले, पुस्तक कॅफेमध्ये, शाळेच्या उपक्रमांमध्ये आणि क्वचित कधी निव्वळ चहासाठी. एकमेकांविषयी आदर वाढत गेला, पण त्यात अजूनही कोमेजलेलं संकोच होतं. पण या सगळ्या घडामोडी कुणाच्या तरी नजरेतून सुटलेल्या नव्हत्या अरुणच्या. अरुणला ही जवळीक अजिबात सहन होत नव्हती. ज्याला मी एक रात्रसाठी बोलवलं तोच आता त्या मुलीच्या प्रेमात पडतोय, आणि तीच मुलगी जिला माझ्या सौद्याच्या तावडीतून मुक्त केलं तीच आता त्याच्यासोबत आयुष्य उभारते. त्याचा अहंकार डिवचला गेला होता. अरुणनं एक घाणेरडा खेळ खेळायचं ठरवलं. त्याने निधीला भेटण्यासाठी स्वतःची एक विश्वसनीय बाई पाठवली. त्या बाईने निधीसमोर अभिनय केला. तुमचं अनिकेत सोबत नातं फारच भावनिक वाटतं, पण मला एक गोष्ट सांगावीशी वाटते. या सगळ्या लग्नाचं नाटक होतं केवळ एका कागदासाठी. अनिकेतने त्या दिवशी असं काही सांगितलं होतं की तो फक्त अरुणच्या दबावाखाली लग्न करतोय आणि तोच दुसऱ्या दिवशी मोकळा व्हायचा आहे. निधीला धक्का बसला. तुम्ही कोण आहात? तिनं विचारलं. त्या दिवशीच्या लग्नाची साक्षीदार. अनिकेतच्या कंपनीत मीच कागद तयार केली होती. निधी स्तब्ध झाली. मनात प्रश्नांचे काहूर उठले. तो इतका सज्जन वाटला, पण जर सगळं नाटक होतं तर? दुसऱ्याच दिवशी अरुणने अनिकेतच्या ऑफिसमध्ये येऊन खोटं बोलत जाळं पसरवलं. तू खरंच तिला भावनिक गुंतवतोयस का? तुला माहितीये का, ती फक्त तुझ्या पैशासाठी परत जवळ येते. तिचं मन नाही बदलले. अनिकेत त्याच्याकडे फक्त एक थंड नजर टाकतो. तुला माहितीये अरुण, मी तिला प्रथम दिवसापासून आदरानं पाहिलं. तू एक रात्र मागितलीस, पण तिनं तुला लग्न मागितलं. हे कधी समजणार तुला? पण अरुणच्या फेकलेल्या विषाने फळं द्यायला सुरुवात केली होती. त्या दिवशी नंतर निधीने अनिकेतचं फोन उचलणं बंद केलं. मेसेजेसना उत्तर दिलं नाही. ती क्लासनंतर लवकर घरात शिरू लागली. अनिकेत गोंधळलेला होता. मी काय चुकलो? दोन हृदय जी पुन्हा जवळ येत होती, आता पुन्हा गैरसमजांच्या सावलीत अलगद लपून बसली होती. निधीचा चेहरा काही दिवसांपासून फक्त पुस्तकांमध्ये घडलेला होता, पण तिच्या डोळ्यांखालचे काळे वर्तुळे सांगत होते की तिच्या मनात अजूनही शांतता नाही. अनिकेतचा एक फोन, मेसेज सगळं तिने दुर्लक्षित केलं, पण प्रत्येक वेळेस मनातून एक कुजबूज ऐकू येत होती. कदाचित तू चुकीचं ऐकलं आहेस. पण जर खरंच त्याने फसवले असेल तर? ती आता गोंधळली होती. विश्वास ठेवायचा की न ठेवायचा. पण तिच्या मनात आधीच जखम होती आणि अरुणने पेरलेलं विष त्या जखमेवर मिठासारखं झोंबत होतं. दुसरीकडे अनिकेत पूर्णपणे हतबल झाला होता. मी काहीच चुकीचं केलं नाही. मग तिनं असा दुरावा का घेतला? निधी अशी निघून जाणारी मुलगी नाही. काहीतरी गडबड आहे. शेवटी त्याने स्वतःहून तिला तिच्या क्लासबाहेर थांबून गाठलं. निधी, 1 मिनिट बोलू का? निधी थांबली, पण नजर चुकवत म्हणाली, काही बोलायचं उरलं नाही. तू मला थोडंसं समजून घेणार होतीस अशी मी कल्पना केली होती. त्याच्या स्वरात दुःख लपलेलं नव्हतं. माझं आयुष्य नाटक बनवू नकोस अनिकेत. मी ऐकलंय तू लग्न फक्त अरुणच्या दबावामुळे केलं होतंस. तुझ्यासाठी मी एक सौदा होते. अनिकेत गोंधळून गेला. तू काय म्हणतेस? कुणी सांगितलं तुला हे सगळं? तुझ्याच ऑफिसमधून आलेल्या एका बाईनं, आणि त्या दिवशी अरुणनेही मला स्पष्ट सांगितलं. निधीचा आवाज थरथरत होता. अनिकेतला आता सगळं समजलं. त्याने एक खोल श्वास घेतला. अरुणनं खेळ खेळलाय निधी, आणि तू त्याच्या शब्दांवर विश्वास ठेवला, पण माझ्यावर नाही. निधी काहीच बोलली नाही. अनिकेत पुढे आला आणि तिच्या हातात एक डायरी ठेवली. हे माझ्या त्या रात्रीपासून आजपर्यंतच्या भावना आहेत. एकदा का वाच, मग निर्णय तुझा. मी काही सिद्ध करणार नाही, पण तू स्वतःचं मन ऐक. तो तिथून निघून गेला. निधी हातात डायरी घेऊन घरी गेली. त्या रात्री ती डायरी उघडली. पहिलं पान. ती रात्र माझ्यासाठी नुसतं एक नातं नव्हतं, ती माझं पुन्हा माणूस होणं होतं. पानागणिक त्याचे विचार, त्याच्या भावना, त्याच्या मनाची घालमेल, आणि सर्वात शेवटी लिहिलं होतं, तू परत आलीस तर मी तुझं आयुष्य घडवीन, नसलं तर तुझ्या आठवणी जपेन. न बोलता निधीच्या डोळ्यांतून पाणी थांबत नव्हतं. रात्रीच्या अंधारात खोलीच्या कोपऱ्यात शांत बसलेली निधी, हातात अनिकेतची डायरी, डोळ्यात अश्रूंचं धुकं आणि मनात चलबिचल. डायरीतील प्रत्येक शब्द जणू तिला आतून हलवून टाकत होता. त्याच्या भावना खऱ्या होत्या. ती नकळत त्याला दोष देत राहिली आणि सच्चा माणूस दूर लोटला. मी किती मोठा अन्याय केला त्याच्यावर आणि माझ्यावरही, ती स्वतःशी पुटपुटली. दुसऱ्या दिवशी सकाळीच तिने निर्णय घेतला. मी आता गप्प बसणार नाही. खरं काय आहे ते शोधून काढणार. ती सरळ अरुण कपूरच्या ऑफिसमध्ये गेली. अरुण आश्चर्यचकित झाला. अगं निधी, कशी आलीस? तो बिनधास्त हसत बोलला. पण निधी आज शांत नव्हती.
तिच्या डोळ्यात आक्रोश नव्हता, फक्त निर्धार होता. माझ्या डोळ्यांत पाहून खरं सांग, तूच अनिकेतबद्दल खोटं पेरलं ना? त्या बाईला माझ्यापर्यंत पोचवलंस? अरुण थोडा गडबडला. अगं, मी फक्त, मला वाटलं तुझं आणि त्याचं नातं गोंधळाचं आहे. सांग, हो की नाही? तिचा आवाज आता थरथरत होता. अरुणने शेवटी माना खाली घालून कबूल केलं. हो, मला तो तुझ्याशी इतका इमोशनली जोडला जावा असं वाटलं नाही. निधी थोडा वेळ न बोलता त्याच्याकडे पाहत राहिली आणि मग फक्त एवढंच म्हणाली, तू आज माझा विश्वास पुन्हा मजबूत केला, अनिकेतवरचा. ती तिथून निघाली. डायरीतील शेवटचं वाक्य तिच्या मनात घुमत होतं. तू परत आलीस तर मी तुझं आयुष्य घडवीन, नसलं तर तुझ्या आठवणी जपेन. न बोलता त्या दिवशी संध्याकाळी तिने अनिकेतच्या घरासमोर गाडी थांबवली. दरवाजावर टकटक केल्यावर तो दरवाजा उघडतो. समोर निधी. अनिकेत काही बोलायच्या आधीच तिने डायरी पुढे केली आणि म्हणाली, तुझ्या डायरीचा प्रत्येक शब्द मी वाचला. आता माझ्या मनाची पानं तू वाचशील का? अनिकेत स्तब्ध झाला. दोघांचे डोळे एकमेकांमध्ये स्थिर झाले. शब्द नको होते, कारण नातं पुन्हा फुलायला लागलं होतं. अनिकेतच्या दारात उभी असलेली निधी आज वेगळी होती. ती रडत नव्हती, ती गोंधळलेलीही नव्हती. तिच्या डोळ्यांत स्पष्टता होती. अनिकेतकडे डायरी परत देत ती म्हणाली, हे पानं तुझं मन होतं, आता माझं मन उघडं करायचं आहे. अनिकेत गोंधळून तिच्याकडे पाहतच राहिला, पण तिच्या नजरेत प्रेम आणि पश्चात्ताप दोन्ही होते. ती हळूच पुढे आली, त्याच्यासमोर उभी राहिली. त्या रात्री जे काही घडलं किंवा नाही घडलं, त्यापलीकडे तू मला मान दिलास आणि मीच त्यावर विश्वास ठेवला नाही. मी चुकीचे ऐकले, पण तुला न विचारता तुला दोष दिला. अनिकेत शांतपणे म्हणाला, तू माझ्यावरचा विश्वास तोडला नाहीस निधी, तू फक्त परिस्थितीमुळे गोंधळली होतीस आणि ते पूर्णपणे समजण्यासारखं होतं. क्षणभर दोघं एकमेकांकडे फक्त पाहत राहिले. निधी पुढे म्हणाली, जर आज मी परत आलोय तर फक्त एका कारणासाठी, या नात्याचं खरंखुरं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी. अनिकेतने तिचा हात अलगद पकडला. तुझी जागा इथेच आहे निधी, माझ्या मनात, माझ्या घरात आणि आयुष्यात. मला तुला परत मिळवण्यासाठी सिद्ध करण्याची गरज नव्हती, कारण मी तुझी वाटच पाहत होतो. त्या एका क्षणात सगळं बदललं. त्या दोघांमधील अंतर, गैरसमज, ओझं सगळं पुसून गेलं. त्याच रात्री त्या घरात जेव्हा निधीने त्याच कपाटात तिचं पुन्हा मंगळसूत्र ठेवताना पाहिलं, तेव्हा अनिकेतने तिला थांबवलं. हे आता पुन्हा घाल, कारण यावेळी आपण नातं कागदांवर नव्हे तर अंतःकरणातून स्वीकारतो आहोत. निधी डोळ्यांत पाणी घेऊन हसली आणि त्याच्या हाताने पुन्हा मंगळसूत्र गळ्यात घातलं. ती एक रात्र जेव्हा सौदा वाटली होती, आज तीच रात्र त्यांच्या नात्याचं पवित्र प्रारंभस्थान बनली होती. अनिकेतने पुन्हा तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातल्यानंतर दोघं काही वेळ तसंच एकमेकांच्या शांत मिठीत होते. तो स्पर्श आता ओझं नव्हतं, तर एक विश्वास होता, जे हरवलेलं नातं ते आता आपल्या संमतीने नव्याने उभं राहतंय. त्या रात्री दोघांनी एकत्र जेवण केलं. अगदी साधा घरचा स्वयंपाक होता, पण जेवताना दोघांचं हसणं, एकमेकांशी सहज बोलणं, जणू वर्षानुवर्ष एकत्र राहत असल्यासारखं वाटत होतं. दुसऱ्या दिवशी अनिकेतने तिच्या हातात एक छोटासा आमंत्रणाचा ड्राफ्ट ठेवला. हे पहा, मी ठरवलंय, आपण आपल्या नात्याला समाजासमोर सन्मानाने स्वीकारायचं. कोर्ट मॅरेज होऊन गेलंय, पण आता पुन्हा एकदा विधिवत सगळ्यांच्या उपस्थितीत. निधी अवाक झाली. खरंच? हो. यावेळेस कुठलाही सौदा नाही, कुठलीही अट नाही, फक्त प्रेम आणि तुझा आदर. निधीचे डोळे भरून आले. आता वाटतं ती रात्र माझं दुःख नव्हतं, ती माझं नवं आयुष्य बनणार होती. त्या आठवड्यात त्यांनी दोघांनी मिळून एक छोटंसं पण प्रेमळ लग्न ठरवलं. पुन्हा एकदा त्या दोघांसाठी वेगळी साडी, नवीन मंगळसूत्र आणि समोर साक्षीदार म्हणून केवळ आप्तेष्ट, मित्रमैत्रिणी आणि मुख्य म्हणजे आई आणि लहान भाऊ. आईने अनिकेतला गळाभेट दिली. मी माझ्या लेकीला तुला सौंपलंय. तिनं खूप सहन केलंय, आता तिच्या चेहऱ्यावर फक्त हसू पाहायचंय. लहान भावाने विचारलं, दादा, आता तू कायम आमच्यासोबत राहशील ना? अनिकेतने त्याला उचलून घेत म्हटलं, तुझा रक्षक बनून. लग्नाच्या दिवशी निधी अगदी नवरीसारखी लाजत होती, पण आता त्या लाजेत संकोच नव्हता, तर ओतप्रोत प्रेम होतं. लग्नाचा दिवस उजाडला. अगदी साध्या पण भावपूर्ण पद्धतीने झालेल्या त्या विवाहात प्रत्येकाचे डोळे आनंदाश्रूंनी ओले झाले होते. निधी गुलाबी रंगाच्या साडीत कमालीची सुंदर दिसत होती, तर अनिकेतचा चेहरा त्या प्रेमाच्या समाधानानं उजळलेला होता. दोघांच्या डोळ्यांत एकमेकांप्रती विश्वास, आदर आणि एक असामान्य प्रवासाची आठवण होती. एका अशा प्रवासाची जो एका रात्रीच्या कटुतेतून सुरू झाला होता, पण आज एका प्रेमाच्या व्रतापर्यंत पोचला होता. लग्नानंतरच्या स्वागत समारंभात अनिकेतने सर्वांसमोर उभं राहत एक छोटं भाषण दिलं. मित्रांनो, मी आणि निधी यांचं नातं आज तुम्हाला इथे दिसतंय, ते फक्त प्रेमाचं नाही, तर संघर्ष, विश्वास आणि स्वाभिमानाचं आहे. एका स्त्रीनं स्वतःचा सन्मान टिकवून आपल्या कुटुंबासाठी जे त्याग केला, तो मी कधीही विसरणार नाही. आणि त्यामुळेच आज ती माझी पत्नी नाही, तर
तर माझा अभिमान आहे. सर्वांनी टाळ्यांचा गजर केला. निधीचा चेहरा लाजून चमकला. त्या रात्री दोघं त्यांच्या नव्या घरात पोचले. घरात प्रवेश करतानाचा तो क्षण, तोच दरवाजा, तेच घर. पण आज त्याची ओळख वेगळी होती. निधीने घरात पाऊल टाकतानाच अनिकेतकडे पाहून शांतपणे विचारलं, या घरात पहिल्यांदा आली तेव्हा एक भीती होती, पण आज इथे आल्यावर वाटतं मी माझ्या जागेवर आले. अनिकेतने तिचा हात हळूच धरला. कारण आता हे तुझं घर आहे आणि मी तुझा नवरा. त्या रात्री त्यांनी पहिल्यांदा एकमेकांसोबत मनापासून हसणं, बोलणं आणि न बोलता समजून घेणं अनुभवलं. त्या रात्री कुठलाही सौदा नव्हता, फक्त प्रेम होतं, स्वीकृती होती आणि भविष्याची एक सुंदर झळाळी होती. त्या रात्रीचा गडद अंधार आता त्यांच्या आयुष्यात केवळ आठवणींच्या हलक्याशा सावल्यांसारखा उरला होता. निधी आणि अनिकेतने त्या रात्रीचं रूपांतर एका सुंदर सकाळीत केलं होतं, जिथे कुठलीही भीती नव्हती, न समजुतीचा अभाव, फक्त पारदर्शक प्रेम आणि सन्मान होतं. नवीन आयुष्याची पहिली सकाळ आली. अनिकेतने तिच्यासाठी स्वतः नाश्ता बनवला. निधी आश्चर्यचकित झाली. हे काय? पहिल्या दिवशी नवऱ्यानं बायकोला सरप्राईज द्यावं ना? ती गालात हसली, पण त्याच हसण्यात तिने पुन्हा एकदा अनिकेतवरची अखेरची शंका सोडली आणि प्रेमानं त्याचं कपाळ स्पर्शून आभार मानले. हळूहळू दोघांचं संसारचक्र सुरू झालं. निधीने तिच्या शिक्षिकेचं काम पुन्हा सुरू केलं आणि अनिकेत तिच्या प्रत्येक स्वप्नात पाठिंबा बनून उभा राहिला. दोघं मिळून समाजात शिक्षणासाठी एक ट्रस्ट सुरू करण्याचा निर्णय घेतात, जिथे गरजू मुलींना मोफत शिक्षण आणि मार्गदर्शन मिळेल. एका कार्यक्रमात निधी मंचावर उभी होती. हजारो मुली तिचं ऐकत होत्या. तिने अतिशय संयमानं आणि आत्मविश्वासानं सांगितलं, मी केवळ एका रात्रीचा सौदा नव्हते. मी त्या रात्री माझा आत्मसन्मान जपला आणि एक माणूस भेटला ज्याने माझा आदर केला. आज मी इथे आहे कारण प्रेमाला आणि सच्च्या नात्याला मी संधी दिली. सभागृह टाळ्यांनी दुमदुमलं. कार्यक्रमानंतर अनिकेतने तिला हळूच मिठीत घेत म्हटलं, तू माझी बायकोच नाहीस, तू माझ्या आयुष्याची प्रेरणा आहेस. त्या एका रात्रीची सुरुवात जरी सौद्याने झाली असली तरी शेवट प्रेम, स्वाभिमान आणि एक सुंदर सहजीवनाने झाला.